गुंडेगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मुख्यालयात राहत नसल्याची ओरड दिवसेंदिवस वाढत आहे। तसेच मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करून त्यांना मुख्यालय राहण्याची सक्ती करावी। तसेच शासनाची फसवणूक करून घेतलेले घरभाडे बंद करून मागील अनेक वर्षांपासून जे बोगस घेत असलेली घरभाडे तात्काळ वसूल करून शासनाची फसवणूक केल्याने शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे। 9/9/2019 रोजी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने शिक्षक मुख्यालय राहत असल्याबाबत ग्रामसभेचा ठराव देणे बंधनकारक केले असताना गुंडेगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी शासनाच्या आदेशाचे 3:13 वाजून आदेशाला न जुमानता शासनाची फसवणूक केली असल्याचे पुरावे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी शासनाच्या निर्देशनास आणून दिले आहे। सन 2019 पासून ते 2023 पर्यंत ग्रामसभेचा ठराव दिला नसताना देखील शासनाची फसवणूक करून घेत असलेले घरभाडे भत्ता बंद करावा। शिक्षकांनी केलेली शासनाची फसवणुकीचे पुरावे भाऊसाहेब शिंदेंनी दिले असल्याने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते तपासून तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे। गुंडेगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर कारवाई न केल्यास सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे हे गुंडेगाव येथे 29 जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते। आपण आज एका महत्त्वाच्या विषयाशी चर्चा करणार आहे। जे शिक्षक एक आदर्श असतात, कधी खोटं बोलत नाही, कधी भ्रष्टाचाराला साथ देणार नाही, कधी आपल्याला खोट्या कामापासून रोखवणार, कधी खोटं काम करून देणार नाही, ते शिक्षक प्रशासनाला आपल्याशी किती खोटं बोलतात, कशी फसवणूक करतात, आज मी पुराव्यानिशी दाखवणार आहे। मी गेल्या काही दिवसापासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बाबतीत शाळेमध्ये काही तक्रारी आल्यानंतर पाहणी केली। अनेक ठिकाणी पोषण आहारामध्ये घोटाळे झालेले निदर्शनास आले आणि हीच तक्रारीचा राग घेऊन शिक्षकांनी माझ्यावर 353 सारखा गंभीर गुन्हा दाखल केला। त्या संदर्भात मी प्रशासनाशी पत्रव्यवहार केले, त्यामध्ये देखील त्यांना शिक्षकांना पुरावा सादर करता आलेला नाही। शिक्षकांनी खोटे गुन्हे दाखल केले, तो विषय बाजूला ठेवा, परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक यानं ज्या ठिकाणी आपण नोकरीला आहे त्या ठिकाणी राहणं बंधनकारक आहे असे शासनाचे परिपत्रक आहे। परंतु शिक्षक मुख्यालय न राहता मी मुख्यालयात राहतो असे खोटे दाखले देऊन असे बोलून शासनाची फसवणूक करून शासनाचे लाखो रुपयांचे घरभाडे लुटले आहे। आपण जर पाहिलं 9/9/2019 रोजी ग्रामविकास खात्यानं एक परिपत्रक काढलं आणि सांगितलं जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांनी मुख्यालय राहण्यासाठी ग्रामसभेचा ठराव हा बंधनकारक आहे। जर ग्रामसभेचा ठराव दिला तर त्या शिक्षकाला त्या ठिकाणी राहत असल्याचा घरभाडे भत्ता मिळतो। परंतु मी प्रशासनाकडे मागणी केली की गुंडेगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मुख्यालय न राहता घरभाडे घेतात, ते घरभाडे तात्काळ रद्द करावे आणि गेल्या काही वर्षापासून घेत असलेले घरभाडे वसूल करावे आणि शासनाची ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे। माझ्या मागणीनंतर प्रशासन स्तरावर विशेष करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी गंभीर दखल घेतली आणि विशेष भ्रष्टाचाराचा कर्तनकार असणारे प्रशांत बम आमदार हे देखील या संदर्भात मला मदत करतात। मी प्रशासनाला नुसतं तक्रार दिली नाही तर प्रशासनाकडे जाहीर पुरावे दिलेले आहेत। 2019 शासनाचं परिपत्रक आहे, ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे, परंतु गुंडेगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकाही शिक्षकानं ग्रामसभेचा ठराव दिलेला नाही। त्याचं हे पत्र आहे गुंडेगाव ग्रामपंचायत कार्यालयानं, गुंडेगाव ग्रामसेवकांना मला लेखी दिलेलं आहे की आमच्या कार्यालयातून असा
कुठलाही ग्रामसभेचा ठराव शिक्षकांनी नेलेला नाही किंवा शिक्षकांनी कुठल्याही प्रकारचा अर्ज आमच्याकडे दाखल केलेला नाही. शिक्षकांचे घर भाडे नाही बोगस घेतलेले आहे, भाडे करार नाही, लाईट बिल भरत नाही, ग्रामपंचायतच्या पट्ट्या भरत नाही, परंतु ही खोटी कागदपत्र, खोटी दाखले. काही शिक्षक असे आहेत की ते नवरा बायको दोन्ही गावातच राहतात आणि दोघंही वेगवेगळे दाखले देऊन एकाच घरात राहून दोघं वेगवेगळे घर भाडे घेतात. यांच्यावर शासनानं तात्काळ चौकशी लावून तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी मी पाठपुरावा केलेला आहे. आणि मला याची खात्री आहे, मी 29 जानेवारी 2024 ला आमरण उपोषण करतोय. या शिक्षकांवर जोपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल होणार नाही, त्यांचं घर भाडं वसूल केलं जाणार नाही आणि येथून पुढे त्यांना प्रशासनाने जो आदेश काढलाय, राज्य शासनाने जो आदेश काढलाय तो पाळावाच लागेल. आणि गुंडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या अंतर्गत असणाऱ्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना मुख्यालय राहावाच लागेल. हेच या निमित्तानं बोलतो, थांबतो. जय महाराष्ट्र.